आता आपण पाहूया टेस्टी आणि हेल्दी थाय करीसाठी लागणारं साहित्य. कोकोनट मिल्क, करी पेस्ट, सिमला मिरची, बोनलेस चिकन, कांदा, गाजर आणि गार्निशिंगसाठी हिरव्या मिरच्या. यासाठी मी घेतली आहे पनांग करी पेस्ट आणि गोयो कोकोनट मिल्क. ओपनरच्या साहाय्याने आपण करी पेस्टच्या डब्याचं झाकण ओपन करून घेऊया, म्हणजे आपल्याला पदार्थ बनवायला सुलभ होईल. ही आहे करी पेस्ट जी रेड कलरची आहे, रेड करी पेस्ट. कोकोनट मिल्कचा डबाही आपण ओपनरच्या साहाय्याने ओपन करून घेतला. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपली करी पेस्ट जी आहे ती घालायची. ही सगळी करी पेस्ट त्या तेलामध्ये घातल्यानंतर ती छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे. मंद आचेवर ती छान परतायची आहे. तेल वेगळं होईपर्यंत ती छान परतायची आहे आणि खमंग परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कोकोनट मिल्क. आता बघा छान खमंग अशी ही पेस्ट परतून घेतली आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालूया कोकोनट मिल्क. सगळंच नाही घालायचं कोकोनट मिल्क, अगदी थोडंसं घालायचंय आणि पहिल्यांदा ते छान परतून घ्यायचं. खूप छानपैकी ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. करी पेस्ट मध्ये ते मिक्स होतंय आणि चांगल्या पद्धतीने आपण त्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने ते करी पेस्ट मध्ये पुन्हा कोकोनट मिल्क घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपण ते छान परतून घेत आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपले सगळे जिन्नस. सुरुवातीला आपण काय घालूया तर चिकन घालूया. हे आहे बोनलेस चिकन, ते आपण करीमध्ये घातलं. थाय करीमध्ये जर तुम्हाला चिकन घालायचं नसेल ना तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की मशरूम घालू शकतात, बेबी कॉर्न, बांबू स्टिक यांचाही वापर करू शकता. पण आज जी मी थाय करी करते ती बोनलेस चिकनची, म्हणून त्यासाठी बोनलेस चिकन, कांदा, सिमला मिर्च आणि गाजर घालत आहे. हे सगळे घातल्यानंतर छानपैकी आपण त्याला मिक्स करून घेऊया. छान वर खाली ढवळून घेऊया, म्हणजे ते करीमध्ये एकसारखं एकजीव होऊन जाईल. बघा असं छान एकजीव केल्यानंतर त्याला 5 मिनिटासाठी वाफ आणायची आहे. एक छानपैकी आपण त्याला एक वाफ घेऊया. 5 मिनिटं वाफ घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, झाकण काढणार आहोत. झाकण काढून आपण ते बघायचं, छान पुन्हा एकसारखं एकजीव करून घ्यायचं आणि उरलेलं जे आपलं कोकोनट मिल्क आहे ना ते त्याच्यामध्ये घालून द्यायचं. कोकोनट मिल्क घातल्यानंतर ते छानपैकी परत सारखं करून घ्यायचं, म्हणजे कोकोनट मिल्क सगळीकडे सर्वत्र व्यवस्थित पसरेल. आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 20 मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचंय. 20 मिनिटात चिकन आपलं छानपैकी या करीमध्ये शिजणार आहे. मध्ये जरा एकदा चिकन परतून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटं होऊ द्यायची. पहा आपलं चिकन छानपैकी शिजलं आहे. 20 मिनिटात चिकन सहज शिजतं. आता आपण गार्निशिंगसाठी जी मिरची ठेवली आहे ना ती मिरची घालून घेऊ आणि झाकण ठेवू, म्हणजे त्या मिरचीचा स्वाद त्याच्यात वाफेबरोबर उतरेल. गॅस बंद करून टाकू. खाण्यासाठी तयार आहे आपली हेल्दी टेस्टी थाय करी. भातासोबत ही थाय करी खूप सुंदर लागते. चला तर मग मी भात आणि थाय करीचा आनंद घेते. तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा. खूप सोपी आहे, हेल्दी आहे, टेस्टी आहे. छान छान रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.